डिझेलच्या अतिरिक्त दरवाढीचा मच्छीमारांना फटका. डिझेलच्या अतिरिक्त दरवाढीचा फटका मच्छीमार सहकारी संस्थांना बसला आहे. या संस्थांचा व्यवहार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छीमार संस्था संकटात असल्याचे रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मनोहर बैल यांनी सांगितले. याबाबत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार सहकारी संस्था असून 40 मच्छीमार सहकारी संस्था या डिझेल पंप असणारे आहेत. या संस्थांकडून 1961 बोटी डिझेल उचलणारे आहेत. वर्षाला सुमारे 47,840 किलोलीटर इतका डिझेल मंजूर आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेलचा पुरवठा केला जातो. ना नफा ना तोटा या तत्वावर जिल्ह्यातील मच्छीमार संस्था चालवल्या जात आहेत. मासेमारीतून परकीय चलन मिळवून देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे काम मच्छीमार करतात. मासेमारी हा व्यवसाय कृषी क्षेत्राचा भाग म्हणून मानला जातो. राज्य सरकारच्या मंजूर डिझेल कोटा प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील मच्छीमार संस्था डिझेल खरेदी करतात. मात्र डिझेलच्या बाबतीत मच्छीमार सहकारी संस्थांची शासनाने अजूनही घाऊक ग्राहक वर्गवारी केली आहे. हे पूर्णतः चुकीचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. युद्धाचे कारण सांगून शासनाने 17 मार्च पासून मच्छीमार सहकारी संस्थांसाठी डिझेलच्या भावात भरमसाठ वाढ केली आहे. ऑइल कंपन्यांनुसार आताचे भाव लिटर मागे 153 रुपये आहे. खासगी पंपांवर प्रति लिटर 92 ते 94 रुपये लिटरने डिझेल मिळतो. डिझेलच्या लिटर मागे 50 ते 60 रुपये अधिक मोजण्याची वेळ सहकारी संस्थांवर आली आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे खासगी पंपांपेक्षा मच्छीमार संस्थांमध्ये अधिक दराने डिझेल मिळत असल्याने मच्छीमार संस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीमार संस्थांनी डिझेल खरेदी केले नाही. त्याचा मोठा फटका सहकारी संस्थांना बसू लागला आहे. वारंवार येणारी वादळे, अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि आता डिझेल दरवाढ अशा अनेक समस्यांमुळे मच्छीमारांवर उपासमाराची वेळ आली आहे. पूर्वीप्रमाणे डिझेलचा खरेदी दर करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी रायगड जिल्हा मच्छीमार संघटनांकडून निवेदन देण्यात आले आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.